तर आज शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे। मात्र श्रावण महिन्यामध्ये मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याची एक प्रथा आहे आणि यासाठी आपण थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडलेले आहेत। तर ओम, आज श्रावणी सोमवारनिमित्तानं देशभरातल्या वेगवेगळ्या शिवमंदिरांमध्ये गर्दी आहे, मात्र श्रावणामध्ये सगळ्याच मंदिरांमध्ये गजबज पाहायला मिळते। काय नेमकी सध्या आपल्याकडे तपशील आहे? अनुपमा, खरं तर तुम्ही जसं म्हणालात की केवळ महादेवाच्याच नाही तर सगळ्याच देवाच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। मी सध्या मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं दृश्यांमध्ये मी जसं आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी भक्तांची गर्दी व्हायला सकाळपासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। सोमवार असेल किंवा इतरही वारी या ठिकाणी मुंबईकर आस्थेनं येतात, सिद्धिविनायकाचं दर्शन करतात, आपल्या मनोकामना पूर्ण व्हावे त्याची प्रार्थना करतात आणि खरं तर सिद्धिविनायकाला अभिवादन करून नमन करून आपल्या दैनंदिन कामकाजाला ते लुटतात। त्या पद्धतीनं आज तिसऱ्या सोमवारी सुद्धा या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। इतरही दिवसांमध्ये ज्या पद्धतीची व्यवस्थापन प्रशासनाकडनं केलं जातं त्याच पद्धतीची सगळी यंत्रणा इथं प्रशासनाकडनं लावण्यात आली आहे। त्याच पद्धतीनं जर आपण पाहायला गेलं तर भक्तांकडनं सुद्धा इथं अधिक प्रमाणात रीग लावण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरच सोमवार, श्रावणी सोमवार, त्यातल्या त्यात तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळं सिद्धिविनायक असेल किंवा इतर मंदिर असतील या ठिकाणचं वातावरण जे आहे ते अतिशय भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।